सावकाश सावकाश या. टाळ्या वाजवत या. होय हे सृष्टीने परत चुकवलं. होय बुबू आहे. बुबू आहे तिकडे. बुबू दाखव. मोठा खेळ. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहे अलिबागला आणि अलिबागच्या बीचवर तर सगळेच जातात. आपण चाललो आहे एका हिडन वॉटरफॉलला. तुम्ही लोकेशन पाहू शकता. हे छोटंसं तळासारखं झालेलं आहे. हा खूपच हिडन वॉटरफॉल आहे. एवढा हिडन आहे की 90% अलिबागच्या लोकांना पण हा माहिती नाही कुठे आहे तो. आणि आपल्याला पण या अशा रस्त्यांमधून जायचं आहे. बघूया भेटतोय काय. जर भेटला तर चांगलं आहे, नाहीतर मग आपण मस्त निसर्गाचा आस्वाद घेऊन परत येऊ. पाऊस पण चालू आहे आणि संध्याकाळचे 3 वाजलेले आहेत. दुपारचे रादर 3 वाजलेले आहेत. आणि ही सृष्टी आपल्याला घेऊन चाललंय. तुम्हाला जर यायचं असेल तर हिला कॉल करा. नंबर देऊन ठेवतो. ती घेऊन जाईल. हे घे सगळं. 2000 रुपये आहे. एका ग्रुपला घेऊन जायचं. कारण दुसरं कोणालाच माहिती नाही हा धबधबा. तिनेच शोधला आहे तो. हे इकडून इथून आहे. तेव्हा हा रस्ता गेलेला आहे छोटासा. वरून आपण आलेलो लास्ट टाइम. हाच आहे. आता सरळ गेलेलो आपण त्या बंगल्याजवळ जवळपास. आता आपण बऱ्यापैकी उंचावर आलेलो आहे आणि आपल्याला तुम्ही बघू शकता सी व्ह्यू मिळतोय. पूर्ण समुद्र दिसतो समोर. बघू शकता तुम्ही. कॅमेरामध्ये दिसत नसेल मे बी, पण हा समोर आहे समुद्र पूर्ण. आणि ही छोटीशी ट्रेल एक दिसते. या ट्रेलवरून आपण चाललेलो आहे. हा समोर बघू शकता. हा पूर्ण ग्रीन संपल्यानंतर पूर्ण हा समुद्र आहे. आणि त्या साईडला ते उरण आहे. उरण करंजाकर तुम्हाला माहिती असेल तो त्या साईडचा आहे. यूट्यूबर आहे तो. तो जो डोंगर दिसतोय तो आय थिंक द्रोणागिरी डोंगर आहे. त्याच्या मागेच करंजा आणि उरण आहे. चला, पाऊस थांबलेला आहे आता. आपल्याला वॉटरफॉल मिळू द्या किंवा नाही मिळू दे, पण ही ट्रेल खूप मस्त आहे. बघू शकता तुम्ही. छोटे छोटे वेगवेगळ्या प्रजातीची झाडं फुलं सगळे दिसत आहेत. व्ह्यू एक नंबर आहे. समोर बघा पाऊस भरलेला असं दिसतोय. ही आय थिंक सागवानचे झाड आहे. अशी झाडं खूप दिसतील या जंगलात. आणि हे आय थिंक तोडणं इल्लीगल आहे. पाहू शकता खूप सागवानची झाडं मिळतील. याचं पान बघ किती मोठं आहे. हा माझा हात. सृष्टी नाही भेटला तरी तुझा नंबर टाकणार, मग तुला लोक शिव्या घालणार फोन करून. भेटला नाही म्हणून. आहे काय? दाखव. हां, विराट कोहलीचे फॅन आहे सृष्टी. तर आता आपण जवळपास अर्धा तास चाललेलो आहे. आता समोर धबधबा आला आहे असं वाटतं आहे. पाहूया जाऊन. पण तुम्ही पाहू शकता किती मस्त जंगल टाईप आहे. अलिबाग हे फक्त बीचसाठी फेमस आहे, पण अलिबागमध्ये असे छोटे छोटे ट्रेक खूप आहेत. हे तर अननोन आहे. हे
हिडन अननोन तुम्ही काही बोलू शकता. हे लोकल एका गावातून आतमध्ये आलो आहे आम्ही. पण असे फेमस पण खूप आहेत. जसं कणकेश्वरला जर तुम्ही आत्ता गेलात पावसाळ्यात तर खूपच मस्त वातावरण असतं. खूप मस्त ट्रेक आहे. 2 कडून आहेत. एक सोंडी साईडनी आहे, मापगाव साईडनी आहे. तो तर नॉर्मल आहे. पण एक झिराडवरून रस्ता जातो कणकेश्वरला, तो खूपच मस्त आहे. आणि अजून एक रामधरणेश्वर म्हणून आहे. ते पण टेकडी अशी आहे. टेकडीवर मंदिर आहे. पण तो पण जाताना तो पण ट्रेक खूप मस्त आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली डेस्टिनेशन आता आपल्याला धबधबा मिळेल नाही मिळेल, तिथे असेल चांगला असेल नाही असेल ते पुढची गोष्ट. पण इथून जे ट्रेकचा आनंद आहे खूपच मस्त आहे. पूर्ण ग्रीनरी, पूर्ण शांतता. पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला थोडा. पाऊस पडतोय मधून मधून आणि समुद्राचा व्ह्यू खूपच मस्त. आता हे आला काय? आला. इथे हा आम्ही मार्क करून ठेवला आहे. हे ती लोकेशन आली दगडांची. याच्या पुढे धबधबा आहे. फायनली सृष्टीने शोधून काढलेला आहे वॉटरफॉलला. चला आता वॉटरफॉल बघू. व्ह्यू बघा तुम्ही, मस्त व्ह्यू आहे. इकडे मागे पण बघू शकता. फायनली सृष्टीने शोधून काढला आहे धबधबा. तरी छोटाच आहे अजून. हा छोटा आहे पण चांगला आहे. दाखव. मोठा छोटासा मेल आहे तो. मेल आहे तो. मुंग्या आल्यात त्याच्यावर. कुठला आहे तो? वॉटरफॉल छोटा आहे पण ट्रेक खूप मस्त आहे आणि लोकेशन खूपच सुंदर आहे. आपल्याला व्ह्यूज 101 व्ह्यूज मिळतात. काही जंगली झाडं, पानं, फुलं सगळी पाहायला मिळतात आणि शांती आहे, एकदम शांती आहे. इथे आपल्या नॉर्मल लाईफमधला कसलाच आवाज मिळणार नाही तुम्हाला. गाड्यांचे हॉर्न, गाड्यांचे साऊंड, घरातला काही टी व्हीचा साऊंड, मोबाईलचा साऊंड काही मिळणार नाही. फक्त वॉटरफॉलचा आवाज, पाण्याचा आवाज आणि झऱ्यांचा आवाज, थोड्याफार पक्ष्यांचा आवाज, बस. आणि या दोघींचा आवाज. हे सृष्टीने परत चुकवला. होय बुबू आहे. बुबू आहे तिकडे. बुबू दाखव. कसला भारी रोड आहे बघ. जायचं काय? करवंद भेटतील. ठेवली तिथं. हे मांडव आहे कोणाचं तरी. ते घर आहे त्यांचं. अरे तुमचं गाव, तुम्हाला माहित नाही हे काय रस्ता आहे तो म्हणजे काय? ब्रिज वगैरे होता.
आता घरी जाताना आपल्याला परत सृष्टीने कुठेतरी चुकवलेलं आहे. आता शोधा. दिसतोय काय? हे नदी ओढ्यासारखं आहे. हे बघूया खाली काय आहे. तो बंगला आहे. हे आपल्याला क्रॉस करायला लागेल. पण कुठून क्रॉस करणार आहे? ते बघ तिथे आहे. म्हणजे फक्त थोडंसं पोहून जायला लागेल. आहे काय? परवडलं तुम्हालाच खास आहे का रस्ता? ए सावकाश. ए आहे चल आहे चल. फक्त पायाखाली साप बघ आणि खाली बघ डायरेक्ट, नाहीतर ओढा भेटेल, खाली पडशील. आलो आलो कुठेतरी आलोय. काय आलं? ए सावकाश. काय आलं हे? अरे धरण ठीक आहे, पण आपल्याला रस्ता कुठे जायला? हे इथे धरण आहे? हो नाही हो, धरण नाही. धरण कुठे आहे? ते काय पण ते धरण नाही एवढं, ती नदी आहे. ही नदी आहे ती. इथून असं जाऊया. बरोबर. ये इकडं. भारी आहे बघ. धरण आहे ते धरण असं बघू चल. वरची जागा एवढी नाही. लावते बेस. सावकाश सावकाश या. टाळ्या वाजवत या. ए जय देव जय देव जय देव जय देव. हा काहीतरी जसं ओपन दिसतंय थोडं. सृष्टी तुला काय कॉल येणार नाही आता? अरे बघ इथे तळ आहे. अरे आपण त्या साईडून गेलो होतो ना? काय हे वेगळं तळ आहे? हो वरून आलेलं ठीक आहे, पण आता जायचं. चला आता असंच. आलोय आलोय कुठेतरी आलोय आपण. ते बघ तिथून चल ना आता असं सरळ. हे बघ आपण इथून गेलो मला वाटतं. इकडून वर चढलो. इथून वरती गेलो. फायनली आता आपण पोचलेलो आहे खाली. रस्ता शोधत शोधत. वॉटरफॉल थोडा छोटा होता, पण वॉटरफॉल थोडा छोटा होता पाऊस नसल्यामुळे, पण हे चांगलं होतं. व्ह्यूज चांगले आहेत, थोडीशी ट्रेकिंग होऊन जाते. आणि ही फुलं बघा, मस्त फुलं आहेत. रेड, डार्क रेड, कोकंबी कलर, वर्मेलियन आय थिंक त्याला बोलतात. वर्मेलियन कलरची फुलं आहेत, मस्त आहेत. तर हे
वॉटरफॉल थोडा छोटा होता पण ट्रेक चांगली होती. एकदम मस्त निसर्गात जाण्याचा आनंद मिळतो. शांती, 1 तास पूर्ण शांती, कसलाच आवाज नाही. येताना थोडं चुकलो पण चांगलं आहे. छोटासा रस्ता, ट्रेक बनलेले आहेत लोकांनी चालून चालून, गाई म्हशींनी बैलांनी चालून चालून ट्रेक बनलेले आहेत. तर त्याच्या सहारे आपण येतो आणि इव्हेंच्युअली भेटून जातो. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आम्हाला तर खूप मजा आली. असाच दुसरा एक वॉटरफॉल आहे, तो थोडा मोठा आहे असं बोलतात. तो पण ट्राय करू नेक्स्ट वीकमध्ये, बघू जमते का, टाईम भेटला तर. आता नेक्स्ट गणपती आहेत, तर आता गणपती आहेत तर टाईम भेटला तर आपण तो पण ट्राय करू. तर चला, हा व्हिडिओ इथेच संपवूया. सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक आणि कमेंट पण करा. लोकेशन सांगून पण अर्थ नाही, कारण तिथे पोचता तर येणार नाही बाहेरच्या लोकांना, आणि ज्यांना माहिती आहे ते तर त्यांना तर माहितीच आहे. कोपरोली एक गाव आहे, त्याच्या आसपास आहे हा, त्याच्यावरती ट्रेक आहे. तर चला, आता हा व्हिडिओ इथंच संपवतो. बाय बाय.